शाहवाडी तालुक्यातील सावे येथून शाहवाडी वन्यजीव पथकातील युवकांनी दुर्मिळाच्या डुरक्या घोणस जातीच्या सापाला पकडलाय. त्याला तालुक्याच्या पश्चिम भागातील जंगलात सुरक्षित सोडून जीवदान दिलं. याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की सावे येथील हायस्कूलला लागून असलेल्या कंपाऊंडच्या भिंतीत कर्मचारी बाबासू पाटील यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूला 2 ते 3 दिवसापासून दुर्मिळ साप आढळून येत होता. दुर्मिळ जातीच्या सापामुळे संपूर्ण कुटुंब 2 दिवसापासून अस्वस्थ होतं. परंतु वन्यजीवांचं संरक्षण करणाऱ्या किरण खोत व वन्यजीव पथकातील शिवाजी पाटील यांना सदरची माहिती देण्यात आली. त्यांच्या टीमनं दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या सुमारे 2.5 फूट लांब व जाडजूड डुरक्या घोणस जातीच्या सापाला पकडण्यात आला. हा साप जाड कातडीचा असून शक्यतो जमिनीखाली रहिवास असतो. वेग अतिशय मंद असून जमिनीतील मोठी गांडूळ व अन्य छोट्या प्राण्यांना भक्ष्य बनवतो. या सापाची लांबी कमी असून इतर सापांप्रमाणे सुमारे 8 ते 10 अंडी घालून अन्य पिलांना जन्म देतो. हा साप पूर्णपणे बिनविषारी असला तरी त्याची राखड त्वचा, पांढरे ठिपके यामुळे त्याला विषारी समजलं जातं, अशी माहिती सर्पमित्र व वन्यजीव रक्षक किरण खोत यांनी दिली. या मोहिमेमध्ये किरण खोत, शिवाजी पाटील, रोहित पाटील, अविनाश पाटील, सुरेश पाटील, तुकाराम थोरवे यांनी सहभाग घेतला व दुर्मिळ अशा डुरक्या घोणस जातीच्या सापाला जंगलात सुरक्षित सोडण्यात आलं. शाहवाडी प्रतिनिधी, मराठी यस न्यूज.